या भेळ खायला शेव घेतलेली आहे, फरसाण घेतलेलं आहे आणि मुरमुऱ्या. आणि आता त्यामध्ये टाकायचे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, परत काकडी टाकणार आहेत आणि लिंबू आणि गुळाचं पाणी केलेलं आहे. तर भेळीमध्ये आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे टाकून घेतलेलं आहे. आता चवीनुसार चटणी आणि मीठ टाकून घेणार आहेत, लिंबू पिळून घेणार आहेत. चटणी आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता छान असं मिक्स करून चिंच पाणी आणि गूळ आणि चिंच पाणी टाकून घ्यायचं आहे. चमच्याने हे चिंच रगडून घ्यायचे आहे. तर चिंच पाणी करून घेतलेलं आहे. आता चिंच पाणी टाकून घ्यायचं. तर भेळ आपली खाण्यासाठी तयार आहे. या भेळ खायला चटपटीत छान अशी